Hi everyone, welcome to chemistry class. Okay, in last lecture we have seen about the packaging efficiency of the simple or primitive unit cell. Then second we study about the packaging efficiency of the body centered cubic unit cell, and now we are going to discuss about the packaging efficiency of face centered cubic unit cell. Packaging efficiency is how they are closely packed, how much their distance between the molecules which are available in a crystal or in a substance. What is the formula for the packaging efficiency? Packaging efficiency is equal to volume occupied by the particle in unit cell upon total volume of unit cell into 100. Into 100 for what? It's for only percentage. Okay. Packaging efficiency is equal to volume occupied by particles in unit cell upon total volume of unit cell into 100. Okay, got it? I am telling you this equation, this formula again and again. For what? Because this formula is much more important and essential for us, for the state board also and NEET JEE also, because it is very important formula for this chapter. Okay, and already we discussed in a previous lecture. There are the 4 steps in this packaging efficiency. What are these 4 basic steps? First step is nothing but radius of sphere. Second step is our volume of sphere. Third step is the total volume of particles which are present in our unit cell. And fourth and last essential step is packaging efficiency. Okay, got it? Now we have to study about packaging efficiency of the face centered cubic unit cell. Face FCC stands for FCC, face centered cubic unit cell. FCC is the short form. ठीक है, face centered cubic unit cell चा short form काय आहे? FCC. Now we are going to study the FCC. But actually what is FCC? How its structure is occur? FCC, suppose this one is our cubic unit cell, and we know that in case of FCC, one atom is present at each corner and one atom at each face. एक ॲटम प्रत्येक कॉर्नरवरती प्रेझेंट आहे, त्याचबरोबर प्रत्येक फेसवरती ही एक ॲटम प्रेझेंट असतो. त्याला काय म्हणतो आपण? फेस सेंटर्ड. फेसच्या सेंटरला. पण मग बॉडीच्या फेसच्या सेंटरला म्हणजे बॉडीच्या आतमध्ये का? नाही, तर फेसच्या सेंटरला. सपोज हा आपला क्यूब आहे. आता जर आपण यात सिलेक्शन केलंय, जर हा एक फेस असेल तर या फेसच्या सेंटरला इथं मध्यभागी, हा जर एक फेस असेल तर याच्या इथं मध्यभागी, हा एक फेस असेल तर याच्या इथं एक मध्यभागी. आले लक्षात? फेस सेंटर्ड आणि बॉडी सेंटर्डमध्ये काय असायचं की बॉडीच्या आतमध्ये असायचा तो, जो बाहेरून दिसणार नाही. आता हा क्यूब आहे आणि याच्या शेजारी एक दुसरा क्यूब ठेवणार आहे मी, आणि इथं जो काही माझा सर्कल असणार आहे, जो काही पार्टिकल असणार आहे, already we discuss about that. Our particle is not in a circular in a shape, it's spherical in shape. तो काय आहे? स्पेअर आहे, म्हणजे तो अर्धा ह्या फेसच्या आतमध्ये, अर्धा ह्या फेसच्या बाहेर. ज्यावेळेस मी याच्यावरती दुसरा ऑब्जेक्ट अटॅच केला जाईल तर हा अर्धा बाहेर आलेला काय जाईल? त्याच्या आतमध्ये जाईल. आले लक्षात? म्हणजे हा जो काय पार्टिकल आहे इथला, हा सगळा ह्या एकाच युनिट सेलसाठी नाही आहे, तर हा याच्यासाठी अर्धाच आहे, अर्धा उरलेला याचा जो काही नेबर आहे त्याच्यासाठी आहे. हे झालं ह्या फेसबद्दलचं. सेम इकडच्या फेसला तेच, तुमच्या बाजूने जो फेस आहे त्यालाही तसंच, बॅक साईडच्या फेसलाही तेच, टॉपच्याही तेच आणि बॉटमच्याही तेच. ठीक आहे, लक्षात आले? पण त्याच्या आधी आपण काय शिकलो होतो की त्याच्या कॉर्नरला एक ॲटम असतो ऑलवेज, 1 ॲटम ॲट ईच कॉर्नर. झाले 8. आता हे 8 बद्दल आपण खूप वेळा अभ्यासले, खूप वेळा परत डिस्कशन केलं. जरी हे 8 पार्टिकल असले तरी सगळे 8च्या 8 पार्टिकल एकाच क्यूबिक युनिट सेलसाठी नाही आहेत.
बरोबर आहे. तर हे काय आहेत, शेजारचे 7 बरोबर ते शेअरिंग झालेत, म्हणून मग याला किती पार्टिकल मिळत आहेत, 1/8 × 8 = 1. बरोबर आहे. आता त्यानंतर याचं काय सांगितलं मी तुम्हाला, याच्या फेसवर, आता हे मी तात्पुरते रब करतो तुम्हाला दिसण्यासाठी, म्हणजे तुम्हाला डायग्राम चांगली लक्षात येईल. ठीक आहे. ठीक आहे. आता फेसचं कसं, एक वरचा सरफेस आहे, त्याच्यावरती एक पार्टिकल आहे जो अर्धा दुसऱ्यासोबत शेअर झाला आहे. तसाच जो बॉटमचा आहे त्याच्यावरती एक पार्टिकल आहे. बरोबर आहे. त्यानंतर जो आता बघा, आपण जर या ऑब्जेक्टकडे बघू, जर ह्या डायरेक्शनने बघितलं तर काय घडेल, याच्या राईट साईडला एक फेस आहे, याच्यावरती एक पार्टिकल, आणि याच्याच लेफ्ट साईडला इकडच्या बाजूने बघा, जो बाहेरून दिसणार नाही, इथं एक झालेत. किती पार्टिकल झालेत, 1 2 3 4, 4 फेसेस झालेत. उरले 2 फेसेस, ते कोणते असतात, तर त्या 2 फेसेसपैकी एक फेस समोरचा आणि एक बॅक साईडचा. हा झाला आता आपला समोरचा पार्टिकल आता, आणि हा झाला आपला बॅक साईडचा पार्टिकल. झाले 6 पार्टिकल. ठीक आहे. पण या 6 पार्टिकलचं काय घडलं, यातला फक्त अर्धाच पार्टिकल याच्यासाठी युटिलाइज होतो आणि उर्वरित अर्धा भाग हा दुसऱ्यासाठी होतो. बरोबर आहे. म्हणजे हा असा स्पेरिकल शेपचा आहे. कसा आहे तो, स्पेरिकल. अर्धा बाहेर आलेला आहे, तो सॉलिड आहे. तसाच इकडनं पण हा पण असा स्पेरिकल शेपचा आहे. अर्धा याच्यासाठी आणि उरलेला रिमेनिंग अर्धा पार्ट हा शेजारच्या सेलबरोबर तो ॲक्वायर होत असतो. ठीक आहे. FCC समजलं आहे. आता हे सेल किती वरती, 1 2 3 4 5 6 एका सेलमध्ये 6 पार्टिकल आहेत. तर हे 6 आहेत का, नाही. किती आहेत ते मग, आता यात आपण काय केलं होतं, 8 पार्टिकल होते कॉर्नरला, पण शेअरिंग 8 जणांबरोबर झाले म्हणून 1/8. शेअरिंग 8 जणांबरोबर झाले म्हणून 1/8. आता ह्या प्रत्येक पार्टिकलचं शेअरिंग किती जणांबरोबर झाले, 2 जणांबरोबर, म्हणजे काय येणार 1/2. 8 जणांबरोबर झालं तर 1/8, 2 जणांबरोबर झालं तर 1/2. आता नंबर ऑफ पार्टिकल्स किती आहेत त्या फेसवरती, आता कॉर्नरची इथं कन्सिडर करायची नाही, आता फक्त फेसचे कन्सिडर करायचे. किती आहेत, 6. मग हे काय होईल, 3. मग आता टोटल नंबर ऑफ पार्टिकल्स प्रेझेंट इन दिस युनिट सेल, हाऊ मच, 1 + 3 4. आले लक्षात. FCC फेस सेंटर क्युबिक युनिट सेल. ठीक आहे. आता जाऊया आपण याच्या 4 स्टेपकडं. स्टेप नंबर 1 कोणती आहे आपली, स्टेप 1 काय, रेडियस ऑफ स्पेअर. स्टेप नंबर 1 इज रेडियस ऑफ स्पेअर. ठीक आहे. रेडियस ऑफ स्पेअर काय कॅल्क्युलेट करणार आपण आता याच्यामध्ये, त्या स्पेअरची रेडियस. त्यासाठी आपल्याला काय बघायचं होतं, तर त्याची रेडियस मेजर कशी करणार. ठीक आहे. डायग्राम इथंच काढून दाखवतो तुम्हाला मी, नंतर इरेज करता येईल. ठीक आहे. याच्यात काय होत होतं, आपल्या एक पार्टिकल जर इथं कन्सिडर केला, एक पार्टिकल या पुढच्या बाजूला कन्सिडर केला, आणि एक पार्टिकल कुठे आहे, ह्या 2 स्क्वेअर पहिल्यांदा लक्षात घ्या, एक पुढचा आणि एक बॅक साईडचा. आता मी फक्त पुढचा प्लेन कन्सिडर केला, सगळ्यात समोरचा पृष्ठभाग कन्सिडर केला आहे. त्याच्या पुढच्या कॉर्नरला एक, खालच्या कॉर्नरला एक आणि वरच्या कॉर्नरला एक, आणि त्याच्या मध्यभागी इथे एक पार्टिकल होता ना, तो मधला पार्टिकल जर आपण ड्रॉ केला तर ही डायग्राम अशा पद्धतीनं तयार होते. कशी वाली डायग्राम तयार झाली, बरोबर. आता त्याला मी नावं देतोय, A B C D, ABCD, हे 4ही कॉर्नर आपल्याला दिसत आहेत. प्रत्येक ठिकाणी एक एक पार्टिकल या ठिकाणी अवेलेबल आहे. या प्रत्येक पार्टिकलपासून आपल्याला काय करायचं, आता मग रेडियस ही फाइंड आउट करायची. जी काय BD ही जी काही लेंथ आहे ना, ती आता आपल्याला इथं फाइंड आउट करायची आहे. ठीक आहे. BD फाइंड आउट करताना काय करावं लागेल आपल्याला, मग त्यासाठी सुरुवातीला तर आपल्याला आता काहींच्या डोक्यात क्लिक झालं असेल की मी BCCसाठी वेगळे एलिमेंट सिलेक्ट केले आणि FCCसाठी वेगळे सिलेक्ट केले होते. ठीक आहे. आता FCCसाठी का बरं मी फक्त पुढच्याच प्लेनवरचे कॉर्नर सिलेक्शन केलं आहे, कारण मध्ये एक आहे ना, इथं ह्या प्लेनवरती एक आहे, त्याच्यामध्ये सरळ एकमेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे. पण तसं BCCमध्ये हा जो मधला आहे हा कुठं होता, बॉडीच्या आतमध्ये होता. त्यामुळे मी काय सिलेक्ट केलं, हा एक आणि एक बॅक साईडचा केला होता सिलेक्ट, आणि एक मग त्याच्या सेंटरचा. दोघांमधला डिफरन्स लक्षात घ्या. इथं काय केलं आपण, सरळ लाईन घेतली आहे, A आपला इथं D आणि हा B, आणि एक मध्ये या प्लेनवरती आहे तो बॉडीच्या सेंटरला नाही आहे, ते विसरू नका, दोघांमध्ये कन्फ्यूज होऊ नका. ठीक आहे. आता बरं इथं आपण बघितलं, जर इथं आता पायथागोरसच्या थेरमनुसार काय कळते बघा बरं, मग सगळे अँगल काय आहेत, 1 राईट अँगलच आहेत. मग या राईट अँगलसाठी काय करावं लागेल, आता आपल्याला 1 + 2 = 4 = 6 = 12 = 24. ठीक आहे. आता बरं इथं आपण बघितलं, जर इथं आता पायथागोरसचा थेरमनुसार काय कळते बघा बरं, मग सगळे अँगल काय आहेत, राईट अँगलच आहेत. मग या राईट अँगलसाठी काय करावं लागेल, आता आपल्याला
ह्या राईट अँगलसाठी काय करावं लागेल, बुकमधली डायग्राम आणि ही वेगळी असू शकते, पण पूर्ण प्रोसिजर एकच आहे. जरी मी आता हे असं केलं आहे, तुम्ही याला उलटंही करू शकता. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही काय करू शकता, याला आता हां इथं एक स्पेअर, इथं एक स्पेअर आणि सेंटरला एक स्पेअर आले, इकडचा कॉर्नर इकडचा कॉर्नर, बाकी काही फरक पडलेला नाही आहे. बरोबर आहे ना. सेम तोच पॅटर्न आहे, फक्त इकडनंही घेऊ शकता इकडनंही घेऊ शकता, ह्या प्लेनवरती घेऊ शकता, बॅक साईडचं कुठेही घेऊ शकता. आपल्याला फक्त आता बघायचं आहे की ते येणार कसं आहे. ठीक आहे. आता रेडियस ऑफ स्क्वेअर फाइंड आउट करताना इथं चेक करा, ए पासून सी कडं हा काय आहे. आता जर आपण इफ वी सिलेक्ट ट्रायंगल ए बी सी, इफ वी सिलेक्ट ट्रायंगल ए बी सी, देन व्हॉट हॅपन, अँगल ए बी सी इज इक्वल टू 90 डिग्री. हा बी काय आहे इथं आता 90 डिग्री, काटकोन आहे ना, आणि क्यूबचे अँगल आहेत ते सगळे 90 डिग्रीच असतात, तरच त्याला क्यूब म्हटलं जातं. ठीक आहे. त्यानंतर मग आता काय करायचं आपल्याला, बाय पायथागोरस थेरम, बाय पायथागोरस थेरम काय सांगतो पायथागोरसचा थेरम, हायपोटेनियस स्क्वेअर, हायपोटेनियस काय आहे ए सी स्क्वेअर इज इक्वल टू काय, पुढे बघा बरं, ए सी स्क्वेअर इज इक्वल टू ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर, ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर. बरोबर आहे. ए सी स्क्वेअर इज इक्वल टू ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर, दोघांची ॲडिशन आहे. ठीक आहे. मग आता यानंतर काय करणार आहोत आपण, आता ए बीची व्हॅल्यू किती आहे, एज लेंथ, ए बीची व्हॅल्यू काय असते, ए, सगळ्या साईड काय आहेत आपल्या सेम लेंथच्या आहेत, किती आहेत त्या, मग ए बी इज इक्वल टू ए और आणि त्याचा स्क्वेअर ए बी स्क्वेअर, बी सी स्क्वेअर प्लस बी सी कुठं आहे, बी सी पण काय आहे, एक एज आहे, म्हणजे काय परत ए स्क्वेअर, म्हणजे काय येणार आपल्याला, ए सी स्क्वेअर इज इक्वल टू 2a स्क्वेअर. बरोबर आहे. ए सी स्क्वेअर इज इक्वल टू 2a स्क्वेअर. लक्षात आलंय. ठीक आहे. त्यानंतर आता आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे, तर ए सीची लेंथ बघा बरं किती आहे, एकदा चेक करा. ए सी, ए पासून सी, आता काय करतोय मी, 1 2 3, ऑलरेडी आपण हे डिस्कस केले, ए बी सी, इथे एक सेंटर, इथं ए, ह्या सेंटरला सी, ही एक लाईन, ए सीची लेंथ किती येणार, ए सी इज इक्वल टू 4r, कारण सगळ्या स्पेअरची रेडियस ही सेम आहे, ए सी इज इक्वल टू 4r. बरोबर आहे. कसं, एक आर इथं सेंटर, आर आर आर, टोटल काय झालं, आर प्लस आर प्लस आर प्लस आर, टोटल ॲडिशन काय होणार मग 4r. ए सी इज इक्वल टू 4r. ए म्हणजे कुठं, हा बाहेर धरायचा नाही, हा कॉर्नर म्हणजे ए, हा कॉर्नर म्हणजे सी, तर ए पासून सी पर्यंतचं टोटल डिस्टन्स किती आहे 4r. ठीक आहे. मग ए सी इज इक्वल टू काय आहे आपल्याकडे अवेलेबल, ए सी इज इक्वल टू 4r. मग जर इथं जर ए सीचा स्क्वेअर रूट केलं तर काय होईल, ए सी इज इक्वल टू अंडर रूट 2a, ए सी इज इक्वल टू अंडर रूट 2a, एचा स्क्वेअर आहे तो निघून जाईल आणि 2ला काय येईल, स्क्वेअर रूट आपल्याला त्या ठिकाणी मिळेल. ठीक आहे. आता काय करायचं आपल्याला, मग दोघा इक्वेशनला एकमेकासोबत कम्पेअर करायचं, दोघांना एकमेकासोबत कम्पॅरिझन करायचं आहे. कसं होईल मग ते, 4r इज इक्वल टू अंडर रूट 2a आणि r इक्वल टू अंडर रूट 2a अपॉन 4, r इज इक्वल टू अंडर रूट 2 इंटू a अपॉन 4. आता चेक करूया परत आरची इक्वेशन आपल्याला कसं मिळू शकतं. आपल्याला हे दोन एकमेकाला कॅन्सल करायचे आहे, तर आपण त्यासाठी कसं लिहू शकतो बघा बरं. मग आता काही ऑप्शन आहे का तुमच्याकडं, बघा थोडीशी स्टेप सांगतो मी आता फक्त. रूट 2 इंटू ए, बरोबर आहे, सेम हेच इक्वेशन आहे, लक्षात येत आहे. आता बघा अंडर रूट 2 इंटू ए अपॉन 2 इंटू 2 इंटू 2 काय होणार आहे 4, अंडर रूट 2a अपॉन रूट 2 इंटू रूट 2 काय बनलं आहे हे 2 इंटू रूट 2 इंटू रूट 2 आलं आहे. ह्या 2च्या ऐवजी काय लिहिलं आहे रूट 2 इंटू रूट 2, रूट 2 इंटू रूट 2चा आन्सर काय येत असतं 2. परत हे 2 आहेत, याला कसं लिहिलं आपण रूट 2 इंटू रूट 2. ठीक आहे. आता बघा मग रूट 2 गेट्स कॅन्सल, काय शिल्लक राहील मग आता a अपॉन
√2 आता √2 म्हणजे काय 2 म्हणजेच फायनल आन्सर काय शिल्लक राहील आपलं a/2√2 आहे का बरोबर. r इज इक्वल टू a/2 आलं आहे बरोबर. ठीक आहे. आता याच्यावरून आपल्याला काय मिळालं फक्त r ची व्हॅल्यू. आता मी इथं लिहून घेतो. इथं मी आता डायरेक्ट लिहिणार आहे. फक्त ही प्रोसेस मी मुद्दाम केली की तुमच्या लक्षात यावा त्यासाठी. काय आलं आहे a/2√2. ठीक आहे. मॅथमॅटिकल एक्सप्रेशनची एवढी गरज नाही आहे, फक्त समजण्यासाठी ते मी केलं आहे. बाकी तुम्ही डायरेक्ट असंही जरी लिहिलं तरी चालतं आहे. वाटलं असतं तात्पुरतं याचाही स्क्रीनशॉट करून ठेवा, कारण नंतर मग हे तुमच्या लक्षात येण्यासाठी सोपं जाईल. हे काय आपलं आत्ता फायनल आहे. हे काय आहे फायनल. त्यासाठी आपण हे सगळं केलं आहे आणि मग ते आन्सर आपल्याला मिळालं आहे. आले लक्षात. ठीक आहे. आपली सेकंड स्टेप काय आहे. आपली स्टेप सेकंड आहे व्हॉल्यूम ऑफ पार्टिकल और स्पेअर. Why I write here sphere? Because if you use word sphere, then volume of sphere by default we can say that volume of sphere is equal to 4/3 pi r cube. Volume is equal to 4/3 pi r cube. Okay, 4/3 pi into r. R is nothing but the radius of the sphere, and we have to cube this r. But actually, what is the value of r? From this we can write a/2√2 and its whole bracket cube. Okay, 4/3 pi into a cube upon 2 cube. 2 cube म्हणजे किती होणार आहेत मग 2 चा क्यूब 8 2 चा क्यूब 8 आणि त्यानंतर मग अंडर रूटचा क्यूब म्हणजे काय अंडर रूट इंटू अंडर रूट बरोबर आहे. आणि हे दोघं मिळून परत काय बनणार आहे √2 इंटू √2 म्हणजे काय 2 बरोबर आहे. बरोबर ना. म्हणजे हे काय आलं आता 2√2 बरोबर आहे. √2 चा क्यूब काय होईल √2 इंटू √2 हे दोन्ही मिळून परत 2√2 लिहिलंय बरोबर 2√2. ठीक आहे. आता याच्यामध्ये कॅन्सल काय होते ते एकदा चेक करायचं आपल्याला. 4 1 = 1 4 2 = 2. ठीक आहे. 2 2 = 4 मीन्स व्हॉट pi a cube upon 2 2 = 4 3 into 4 into √2 means what pi a cube upon 3 into 4 12 √2. Okay, got it. Volume of single sphere, volume of one particle is pi a cube upon 12√2. ठीक आहे. लक्षात आलंय. एका पार्टिकलचं आपण काय केलं या ठिकाणी आता व्हॉल्यूम कॅल्क्युलेट केलेलं आहे. ठीक आहे. नाव स्टेप 3. नाव आवर स्टेप 3 टोटल व्हॉल्यूम ऑफ पार्टिकल. हे वरचं व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय पार्टिकल इन सिंगल युनिट सेल. एका युनिट सेलमध्ये त्या जेवढे काय पार्टिकल असतील त्यांचं व्हॉल्यूम किती. ठीक आहे. पण यामध्ये काय नंबर ऑफ पार्टिकल्स किती आहेत जे आपण लेक्चरच्या स्टार्टिंगलाच डिस्कस केलं आहे. आपल्या FCC मध्ये नंबर ऑफ पार्टिकल्स किती होते. हाऊ मेनी नंबर ऑफ पार्टिकल्स इन FCC इन सिंगल युनिट सेल. आन्सर इज 4 नंबर ऑफ पार्टिकल्स. 8 कॉर्नरला 8 जणांबरोबर शेअरिंग म्हणून त्याला 1/8 म्हणजे 8/8 म्हणजे काय आले 1. त्यानंतर मग FCC मीन्स फेस सेंटर्ड. प्रत्येक फेसच्या सेंटरला एक टोटल नंबर ऑफ फेस 6 पार्टिकल झाले 6. पण इच पार्टिकल इज शेअर्ड विथ अनदर क्यूब. एक पार्टिकल 2 क्यूबमध्ये शेअर झाला आहे म्हणजे 6/2 3 3 + 1
4. व्हॉट इट. याच्यासाठी लेक्चरची जी स्टार्टिंग झाली ती जास्त गरजेची होती, तिथं डायरेक्ट आपल्याला हे 4 मिळून गेलं. ठीक आहे. मग काय करायचं आपल्याला आता इथे टोटल व्हॉल्यूम इज इक्वल टू व्हॉल्यूम इंटू 4. व्हॉल्यूम किती आलं आपलं पाय ए क्यूब अपॉन 12√2 इंटू 4. स्पीड जास्त होत असेल तर सांगा, म्हणजे मला व्हॉट्सअपला मेसेज केला की स्पीडबद्दल काय असेल अडचण तर सांगा, आपण ते कमी करून घेऊया. ठीक आहे. पाय ए क्यूब अपॉन 12√2 इंटू 4. आता 4नी काय होणार आहे बघा बरं. मग 4 1 जा 4, 4 3 जा 12 मीन्स व्हॉट पाय ए क्यूब अपॉन √2 टोटल व्हॉल्यूम. आता टोटल व्हॉल्यूम हे कसलं आहे हे तुमच्या लक्षात आलं आहे. व्हॉल्यूम ऑक्युपाईड बाय पार्टिकल इन युनिट सेल. एका युनिट सेलमध्ये सगळ्या पार्टिकलने जे ॲक्वायर केलेलं व्हॉल्यूम आहे ते किती आहे पाय ए क्यूब. आणि युनिट सेलचं व्हॉल्यूम किती असतं रे, बऱ्याच वेळा झाले. व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल ए क्यूब. व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल इज ए क्यूब. आणि त्या ए क्यूबमधला एवढा पोर्शन पार्टिकलने घेतला आहे. हे जे टोटल व्हॉल्यूम आलं ना हे काय असतं, ए क्यूब जे काय आपल्या युनिट सेलचं व्हॉल्यूम होतं त्यातला एवढा पोर्शन या पार्टिकलने घेतला आहे. आणि बाकीचा काय आहे एम्प्टी स्पेस. बाकीचा काय आहे एम्प्टी स्पेस. म्हणजे या जे काही इथं इफिशियन्सी येणार आहे ती याची व्हॅल्यू असणार आहे. ठीक आहे. नाव आवर स्टेप नंबर 4. आय थिंक हे तुम्हाला समजलं असेल नंबर ऑफ पार्टिकल्स 4 कसे, कारण मी हे इथं एक्सप्लेन करण्याऐवजी लेक्चरच्या स्टार्टिंगलाच एक्सप्लेन केलं आहे. कोणाला जर कन्फ्युजन होत असेल तर परत रिवाईज जा आणि लेक्चरचे पहिले 5-6 मिनिट चेक करा की आपण याच्यावरतीच घातलेत की नंबर ऑफ पार्टिकल्स 4 कसे आले. ठीक आहे. नाव आवर लास्ट पॉईंट इज स्टेप नंबर 4 इज इफिशियन्सी, पॅकेजिंग इफिशियन्सी. ठीक आहे. पॅकेजिंग इफिशियन्सी शॉर्ट फॉर्म लिहितो, फक्त समजून घ्या. वरती फॉर्म्युला लिहिला आहे, त्यासाठी काय शॉर्टकट वापरत असतो मी, व्हॉल्यूम ऑक्युपाईड बाय पार्टिकल इन युनिट सेल अपॉन टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल इंटू 100. राईट लक्षात फॉर्म्युला, व्हॉल्यूम ऑक्युपाईड बाय द पार्टिकल इन युनिट सेल अपॉन टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. ठीक आहे. काय आहे मग व्हॉल्यूम ऑक्युपाईड बाय पार्टिकल, ते इथं आले आपल्याला मिळाले किती, त्याची व्हॅल्यू काय आहे पाय ए क्यूब अपॉन √2. ठीक आहे. आता याला अपॉन काय आहे, अपॉन टी टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. किती असतं टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल ए क्यूब. आता ही गोष्ट परत सांगायला याची वेळ नको आहे, कारण हे बऱ्याच वेळा झाले की टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल इज ए क्यूब, कारण आपण इच युनिट सेलची लेंथ जी आहे ती ए अज्युम केली आहे, ए कन्सिडर केली आहे, त्याच्यामुळे हे ए क्यूब येणार आहे. ठीक आहे. आता हे काय बनवणार इंटू 100 राहिलं ना, पाय ए क्यूब अपॉन √2 ए क्यूब. ए क्यूब गेट कॅन्सल, काय शिल्लक राहील पाय अपॉन √2 इंटू 100. आलं लक्षात, पाय अपॉन √2 इंटू 100. चेक करा बरं एकदा, काही प्रॉब्लेम. अरे हे 3 राहिले का इथले 3 राहिलेत ना, 4 3 जा 12 हे 3 राहिले होते, सॉरी इथंही ते 3 येतील, इथंही 3 येतील, इथंही 3 येतील. पाय अपॉन 3√2 इंटू 100. आता हे जर सॉल्व केलं तर आपल्याला आन्सर मिळतं आहे 74%. काय आन्सर मिळतं आपल्याला 74%. मीन्स व्हॉट, when we select a FCC structure for packaging efficiency, then the packaging efficiency will be 74%. ओके, गॉट इट. पॅकेजिंग इफिशियन्सी जेवढी जास्त असेल तेवढी स्ट्रेंथ जास्त, तेवढा मेल्टिंग पॉईंट जास्त, तेवढा बॉइलिंग पॉईंट जास्त. मी परत या गोष्टी रिपीट करतोय कारण ह्या जास्त गरजेच्या आहेत आणि ह्या आपल्याला वारंवार लागणाऱ्या देखील आहेत. ठीक आहे. आता आपण जाऊया परत एकदा वॉइड्स अँड एम्प्टी स्पेसकडं. व्हॉट इज मीन बाय वॉइड अँड व्हॉट इज मीन बाय द एम्प्टी स्पेस इन आवर पॅकेजिंग एफिशियन्सी. ठीक आहे. एम्प्टी स्पेस और वाइड कशासाठी FCC साठी. तर त्याचं काय आन्सर असतं, फॉर्म्युला तोच आहे काय 100 मायनस पॅकेजिंग
efficiency. 100 minus packaging efficiency. 100 minus 74 means what? How many remaining? 26% काय आहे? void आहे. 26% यातला जो काय भाग आहे तो एम्प्टी स्पेस आहे. आता आपल्याला सिक्वेन्स वाईज समजलं असेल की कोण किती हार्ड आहे, कोणाची स्ट्रेंथ किती जास्त आहे. ठीक आहे. सेम कोऑर्डिनेशन नंबर सारखंच असतं, बाकी वेगळा काही डिफरन्स या दोघांमध्ये आपल्याला पाहायला मिळणार नाही. ठीक आहे. आता एक चार्ट बनवतो मी मुद्दा म्हणून, तुमच्या बुकमध्येही तो मेन्शन केलेला आहे. जर आपला सिंपल युनिट सेल असेल, आपला सिंपल युनिट सेल, आणि जर त्याचा आपण कोऑर्डिनेशन नंबर, कोऑर्डिनेशन थोडं खाली घेतो, कोऑर्डिनेशन नंबर, त्यानंतर पॅकेजिंग इफिशियन्सी, आणि इथं आपण त्याला नाव देऊ पहिला कोणता? सिंपल क्यूबिक युनिट सेल. सिंपल क्यूबिक युनिट सेलमध्ये पॅकेजिंग इफिशियन्सी किती होती? सिंपल क्यूबिकमध्ये तर याची पॅकेजिंग इफिशियन्सी किती होती? 2, आणि त्याची कोऑर्डिनेशन नंबर आणि याची पॅकेजिंग इफिशियन्सी किती होती? तर 52.436 आहे ती, पण राऊंड फिगरमध्ये 4 लिहिलं तरी ॲडजस्ट होतंय. ठीक आहे. त्यानंतर कोणता पाहिला आपण? BCC. BCCसाठी कोऑर्डिनेशन नंबर आहे 6. आता 6मध्ये याच्यामध्ये 3D असते. सिंपल क्यूबिकमध्ये काय आपली 2D होतं, 1D होतं. 1Dमध्ये काय व्हायचं? फक्त शेजारचे 2 कोऑर्डिनेशन नंबर, याच्यासाठी 6 आहेत, याच्यासाठी पर्सेंट किती आहेत? 68%. आणि लास्टचा जो आत्ता आपण बघितला FCC, त्याच्यासाठी कोऑर्डिनेशन नंबर आहेत 12, आणि त्याच्यासाठी आपली पॅकेजिंग इफिशियन्सी ही आहे ती किती असणार आहे? त्याच्यासाठी पॅकेजिंग इफिशियन्सी आहे 74%. आता याच्यावरून आपल्या लक्षात येईल की सगळ्यात जास्त पॅकेजिंग इफिशियन्सी कोणाची जास्त आहे, कोऑर्डिनेशन नंबर कोणाचा जास्त आहे, आणि त्याच्यामुळे कोणाची स्ट्रेंथ जास्त असणार आहे, कोणाचा मेल्टिंग पॉईंट जास्त असणार आहे, आणि कोणाचा बॉइलिंग पॉईंट जास्त असणार आहे. तर सगळं काय आता हे उतरत्या क्रमाने, तुम्हाला चढत्या क्रमाने सगळं इथं लिहून दिलं आहे. ठीक आहे. सिंपलसाठी सगळ्यात कमी, त्यानंतर BCCसाठी एक्स्ट्रा होत आहे, त्यानंतर FCCसाठी अजून जास्त होते. आता इथं आपण कोऑर्डिनेशन नंबर ऐवजी जर याचा चार्ट लिहिला तर नंबर ऑफ पार्टिकल्स, सिंपल क्यूबिक युनिट सेलमध्ये पार्टिकल किती होते? 1. प्रत्येक कॉर्नरला 1, पण शेअरिंग 8 जणांमुळे झाले म्हणून त्याला 8 एलिमेंट म्हणून 1/8 × 8 = 1. BCCमध्ये किती होते पार्टिकल्स? 2. 8 कॉर्नरचे सगळे मिळून 1, आणि बॉडीच्या सेंटरला जो 1 होता तो सेपरेट 1. 1 + 1 2. नाव इन केस ऑफ FCC 8 कॉर्नरचे 8, त्या 8ची मिळून एकच पार्टिकल तयार होतो, कारण 8 जणांबरोबर शेअरिंग असतं, आणि त्यानंतर प्रत्येक फेसवरती 1 आहे. कॉर्नरच्या 8 जणांचे 1 प्लस प्रत्येक फेसवरती 1 पार्टिकल आहे, पण फेसवरचा टोटल नंबर ऑफ फेसेस 6, आणि प्रत्येक फेसवरचा पार्टिकल हा शेजारच्या क्रिस्टलबरोबर, शेजारच्या युनिट सेलबरोबर कंबाईन शेअर केलेला असतो, त्याच्यामुळे तो 1/2 होत असतो, आणि 1/2 × 6 = 3. दॅट्स वाय 1 + 3 = 4. 1 + 3 = 4. दॅट्स वाय नंबर ऑफ पार्टिकल जे काही प्रेझेंट आहे ते आणि पॅकेजिंग इफिशियन्सी डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. आले लक्षात? आता याच्याबद्दल काही अडचण असेल तर बिनधास्त कॉल केला तरी चालेल, व्हॉट्सअपवरती मेसेज सेंड केला तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. आणि आता असं अझ्युम करतो की पॅकेजिंग इफिशियन्सीबद्दल कोणाला काही अडचण राहिलेली नसेल. ठीक आहे. तर मग आज थांबूया आपण इथं, आणि याच्या पुढचा पार्ट आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये स्टार्ट करूया, ज्याच्यामध्ये आपल्याला थोड्याफार प्रमाणात प्रॉब्लेम न्यूमेरिकल्सही बघायचे आहेत. ठीक आहे. धन्यवाद.